हाय गाईज, दिस इज स्नेहा वैद्य. वेलकम टू माय चॅनल. आपण इथे इंटरेस्टिंग गोष्टी बघतो, एक्सप्लोर करतो, मज्जा करतो एकदम. सो प्लीज 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 सबस्क्राईब. आपण आलो आहे नाशिकमध्ये. सकाळचे 6:30 वाजल्यात आणि अंजनेरी पर्वतावर चाललो आहे आपण. वाऱ्याचा आवाज ऐका तुम्ही, इट जस्ट इनसेन. अंजनेरी पर्वत हे महाबली हनुमानांचं जन्मस्थान मानलं जातं. लेट्स गो. इकडे स्टेअर्स आहेत, असं स्टार्ट होतो. आम्ही श्रावणात आलो आहोत, पण असा जोरदार पाऊस नाही आहे. आज शनिवार आहे, म्हणजे उत्तम दिवस आहे अगदी. ट्रेकची डिफिकल्टी लेवल म्हणजे मॉडरेट आहे, नॉट सो इझी आणि नॉट सो डिफिकल्ट असं. अंजनेरी पर्वत त्र्यंबकेश्वरपासून जवळ आहे, अगदी 5-6 किलोमीटरवर. हे सर्व ट्रेक करण्यासाठी पावसाळा आणि त्याच्यानंतरचा कालावधी म्हणजे बेस्ट आहे. क्लायमेट यार जन्नत होतं एकदम. मी इथे घर बांधून राहायलाही तयार आहे. इतकं सुंदर व्ह्यू आहे यार इथून. हे अंजनी माता मंदिर आहे. आता हे जे तुम्हाला तलावासारखं दिसत आहे, ॲक्च्युली पाऊल आहे महाबली हनुमानांचं. बरं, इथे माकडांपासून सावधान राहा. मोबाईल आणि खायच्या वस्तू बॅगेतच ठेवा. आता हा असा रस्ता आहे वरती जायला. 2 तास लागले वरती यायला. फायनली आपण मंदिरात पोचलोय. माता अंजनी आणि पवनदेव यांचे पुत्र महाबली हनुमान यांचे हे जन्मस्थान आहे. जोरदार असा पाऊस आणि वारा चालू आहे. सगळीकडे हिरवळ, वारा आणि पाऊस. खूप सुंदर दृश्य आहे. बरं, इथे येताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी गाडीनी रस्ता पार करता येतो आणि नंतर ट्रेक चालू होतो. पण हा रस्ता खडतर आहे, 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी खूप डिफिकल्ट आहे. त्यानंतर खाली उतरून मेन रोडला हे मंदिर आहे. एंट्रन्सला बेसिकली ह्यूज अशी हनुमानजींची मूर्ती. त्यानंतर इथे त्यांच्याबद्दल कथा सांगणारी चित्रे. आज शनिवार आहे आणि श्रावणी शनिवारी हनुमानजींचं दर्शन झालं. पर्वतावर गेलो, एकदम छान वाटतंय. चला तर मग आता नाश्त्याला आपण आलो आहोत ओजी सायंतारामध्ये. यांची एक शाखा पण आहे, पण आपण ओरिजिनल प्लेसला आलो आहे. आणि मस्ट हॅव साबुदाणा वडा. इथे आलात तर नक्की ट्राय करा. टोटली वर्थ हाईप. पण बटाटा कचोरी मला डिसअपॉइंट केलं खूप. ओके, आता नेक्स्ट स्टॉप आहे आपला भामरे मिसळ. आणि असं सेटिंग आहे, लिटरली खडी आहे बेसला. तरी बऱ्यापैकी क्राऊडेड आहे. भजी छान होती. मिसळ मी या बाजरीच्या भाकरीसोबत घेतलेली. दही आणि पापडसुद्धा आलाय. हा रस्सा आहे. ही तर्री दिले. मटकी आणि शेव आहे मिसळमध्ये. ही अशी मिक्स करून आता आपण टेस्ट करूया. मला इथली मिसळ पर्सनली ओके वाटली, नॉट सो ग्रेट. यापेक्षा बऱ्याच चांगल्या मिसळ अवेलेबल आहेत नाशिकमध्ये. गुड मॉर्निंग गाईज. आज आपण पुन्हा ब्रह्मगिरीला आलेलो आहोत. ॲक्च्युली आमचा कालच विचार होता की दोन्ही पर्वत म्हणजे बाजूबाजूला आहेत, एकसाथ करून टाकूया का, पण तसं नाही झालं कारण ते जास्त हेक्टिक झालं असतं. सो आजही लवकर उठून आलो आहे आम्ही. आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जायला खूप जास्त बाहेरपर्यंत लाईन होती. ऑफकोर्स हा श्रावणातला संडे आहे, त्याच्यामुळे गर्दी असणारच. रॅदर ब्रह्मगिरीच्या ट्रेकिंगसाठी वरती मंदिरात जायला सुद्धा खूप गर्दी जास्त झाली.
रिटर्न येताना. आम्ही आता सकाळी लवकर पहाटे चढतोय म्हणून जास्त कोण नव्हतं. आलोय आता आपण. पहिल्यांदाच मी मंदिरात येते. इथे असं एक गंगा गोदावरीचं मंदिर आहे. गोमुखातून असं गोदावरीचं पाणी येतं. हिला दक्षिण गंगाही म्हटलं जातं. तुम्ही रिकामी बॉटल घेऊन गेला असाल तर भरू शकता किंवा तिकडे विकतही मिळते. ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषी आणि अहिल्या राहत होते. गौतम ऋषींच्या हातून चुकून गोहत्या झालेली, तेव्हा त्यांनी महादेवांचा तप केला. महादेव प्रसन्न झाल्यावर गौतम ऋषींनी त्यांना गंगेने शुद्ध करायचं आवाहन केलं. गंगा मातेने प्रकट होऊन त्यांना शुद्ध केलं आणि तिथेच गोदावरी म्हणून वास्तव्य केलं. अशा प्रकारे इथे गोदावरीचा उगम झाला असं सांगितलं जातं. त्यानंतर महादेव सुद्धा त्र्यंबकेश्वरला राहिले. असं हे जागृत देवस्थान आहे. इथून पुढेच एक 5-10 मिनिटं चालल्यावर जटा मंदिर येतं. गंगेला आवाहन करण्यासाठी महादेवांनी आपल्या जटा आपटलेल्या होत्या. इथे तुम्हाला जे सर्क्युलर दिसतंय या सगळ्या जटाच्या खुणा आहेत. इथे हे एक छोटंसं कुंड होतं, अगदी हातभर, आणि त्यातही कधीच पाणी संपत नाही असं म्हटलं जातं. यानंतर जटा मंदिराच्या मागे एक रस्ता जातो, तिथे आम्ही चाललो आहे. पण हा ट्रेकिंगसाठी रस्ता जातो. जर तुम्हाला ट्रेक करायचं असेल तरच इथून जा, नाहीतर परत फिरा, जसे आला तसाच U-टर्न मारा. असे बरेच स्टेअर्स वगैरे होते मध्ये मध्ये. अतिशय सुंदर व्ह्यू होता इकडे. वरतून कमाल दिसत होता व्ह्यू एकदम. ओके, आता आपण आलोय पप्पूदा ढाबामध्ये. पंचवटी जवळ आहे हे. शेव भाजी घेतले आणि रोटी. इथे चपाती भाकरी काही मिळत नाही, बट काय टेस्टी शेवभाजी होती. रादर सर्वच फूड मस्त होतं. मस्ट विजिट गाईज. ही मटन बिर्याणी आहे आणि ही पण मस्त होते, यमी. आता इव्हनिंगला आलो आहे आपण गंगा आरतीसाठी. आणि चक्क ओव्हरफ्लो एवढा झाला आहे की बापरे, सगळे पाण्यातून चालत आहेत. संध्याकाळ छान सुंदर सात्विक मंगलमय अशी झाली. हे रोज इव्हनिंगला आरती होते आणि रोज खूप गर्दी जमा होते. त्यानंतर जवळच गोराराम मंदिर आहे इकडे. इथे आल्यावर एकदम 70s मध्ये एंटर केल्यासारखं वाटतंय. अशा प्रकारचं आर्किटेक्चर आहे. नक्की येऊन बघावं असं मंदिर आहे. हे आहे काळाराम मंदिर. काळ्या पाषाणापासून हे मंदिर बनवलंय. मंदिरात राम, लक्ष्मण, सीता हे सुद्धा काळ्या दगडापासून कोरले. मंदिराचे द्वार सोन्यापासून बनवलेले आहे. जवळच सीता गुंफा सुद्धा आहे. वनवासात असताना राम, सीता आणि लक्ष्मण इथे राहायचे असे म्हटले जाते. आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हते. आता आपण जर इंटरनेटवर हाईप असलेल्या या प्लेसवर आलोय. पाणीपुरी ओके होती, म्हणजे होती, ठीक होती, पण जेवढे हे शॉर्ट्समध्ये दाखवतात तेवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची नव्हती. त्यानंतर झटका पाणीपुरी ट्राय केली मी. त्यानंतर काय झालं, रील बनवेन मी त्यात बघा. द बेक स्टुडिओमध्ये आलोय आपण. आता एवढं तिखट खाल्ल्यानंतर कुछ मीठा तो बनता है.
आणि काय यमी होता यार हा चीज केक. मस्ट व्हिजिट. मी इथे राहत असती तर रोज आली असती सिरियसली. आणि त्यांचे इतरही केक पेस्ट्री मला असे खूप टेम्पटिंग यमी वाटत होते. 2-4 बाकडी सिटिंग्स पण अवेलेबल आहे. आणि इथे रात्री 10 नंतर आला तर तुम्हाला 20% ऑफ मिळतं. आणि आज आहे डे 3 आणि निघायचा दिवस आहे हा. शिका येतो यार हा दिवस. या स्टॉलवर खिचडी छान होती पण साबुदाणा वडा नॉट रिकमेंडेड. देयर इज समथिंग इंटरेस्टिंग की मी घेतलंय नाशिकला. लेट्स सी. किती क्यूट आहे. याला पर्स आहे ही बेसिकली. किती गोड. मला खूप आवडलं. त्याच्यात कलर्स पण आहेत. सो क्यूट. पर्पल and one more is baby pink. How sweet. क्यूट आहे. मी घेणार आहे. मला ही जास्त आवडली. ती लावून दाखवते तुम्हाला कशी दिसते. इथे लाइटिंग एवढं नीट नाही आहे. बट माय एक्साइटमेंट अनदर लेवल. हे टोटली गर्ल्स थिंग गाईज. आता निघताना पांडेमधून गुलाबजाम घेतलेत पार्सल. ॲक्च्युली लस्सी पण प्यायची होती पण तिथे रेडी नव्हती आणि आम्हाला लेट होत होतं. अँड इट इज सो यमी. Please like, share, subscribe guys. Follow me on Instagram. Enjoy your life.